बोलो बनोगे सीएम एक दिन के लिए. अनिल कपूरच्या नायक पिक्चर मधला डायलॉग. पिक्चर मधले मुख्यमंत्री अमरीश पुरी अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री करतात आणि त्यानंतर अनिल कपूर एका दिवसात जो काय धुमाकूळ घालतो तो आपण सर्वांनी पाहिलाच आहे. मान्य आहे, चित्रपटात जे दाखवलं ते सगळं काल्पनिक होतं. पण खरं सांगा, हा चित्रपट पाहिल्यावर त्यात जे घडतं ते सगळं एक दिवस आपल्या राज्यात खरंच घडायला पाहिजे असं मनातल्या मनात आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की नाही. आपल्या गावापासून ते राज्यापर्यंत जे जे काही चुकीचं होतंय ते सगळं उघडं पडून संबंधित सर्व राजकारणी अधिकारी यांना त्यांच्या चुकीच्या कामांची शिक्षा मिळाली पाहिजे असं आपल्या सर्वांना वाटतं ना. सध्या महाराष्ट्रातल्या एका धडाकेबाज अधिकाऱ्याबद्दल अशीच चर्चा सुरू आहे आणि तो अधिकारी गेल्या 21 वर्षांपासून करत असलेल्या अशाच धडाकेबाज कामगिरीमुळे 21 वर्षात त्याची तब्बल 23 वेळा बदली करण्यात आलेली आहे. तो अधिकारी म्हणजे सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त असलेले IAS तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतला आणि कारवायांचा जो धडाका सुरू केलाय तो पाहून या क्षेत्रात चुकीचं काम करणाऱ्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. इतके दिवस आपण जे अन्न खात होतो, जे दूध पित होतो, आपल्या लहान बाळांनाही पाजत होतो, ते सगळं किती भेसळयुक्त होतं हे फक्त तुकाराम मुंडे यांच्यामुळे आपल्याला माहिती झालं असं म्हणायला हरकत नाही. आता याच तुकाराम मुंडेंना महाराष्ट्राच्या सर्वच खात्यातल्या भेसळ अर्थात चुकीच्या गोष्टी शोधायची जबाबदारी दिली तर. नायक चित्रपटाप्रमाणे समजा तुकाराम मुंडेंना फक्त एका दिवसासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं तर. मान्य आहे, हे जरा जास्तच काल्पनिक होते, पण थोड्या वेळासाठी असा विचार करायला काय हरकत आहे. प्रत्यक्षात नाही पण निदान आपल्या कल्पनेत तरी आपल्याला जे जे चांगलं वाटतंय ते सगळं घडताना बघायला हरकत काय. चला, तुम्ही काय करू नका, तुम्ही फक्त निवांत बसून हा व्हिडिओ बघा. आम्ही दाखवतो तुम्हाला की जर खरंच तुकाराम मुंडे यांना एक दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं तर काय काय होऊ शकतं. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. आता मंडळी, सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न, एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून तुकाराम मुंडेच का, दुसरं कोणी का नाही, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडलाय मला माहिती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुकाराम मुंडेंच्या आजवरच्या कारकिर्दीतच दडलाय. मंडळी, तुकाराम मुंडे हे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर एक कडक, नियमप्रिय आणि कोणाची पर्वा न करणारा अधिकारी उभा राहतो. त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या तब्बल 23 वेळा बदल्या झाल्या आहेत. मुंडेंच्या कामात सुरुवातीपासून एक गोष्ट कायम दिसून आली, ती म्हणजे शिस्त. नियम म्हणजे नियम, त्यात कुणासाठी वेगळा न्याय नाही. अनेक जण असं म्हणतात की मुंडे यांची कार्यपद्धतीच त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांना ओळखणारे अधिकारी सांगतात की त्यांच्या शब्दकोशात फक्त 2 गोष्टी असतात, नियमात बसतं किंवा नियमात बसत नाही. नियमात नसेल तर कोणताही दबाव, कोणतीही शिफारस किंवा कोणतंही राजकारण यांच्यासाठी महत्वाचं नसतं. आणि यामुळेच प्रत्येक वेळी सामान्य नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि राजकारण्यांनी विरोध केलाय. 2005 साली तुकाराम मुंडे यांनी IAS अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पहिली नियुक्ती झाली ती सोलापूर इथं प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून. पुढे ते याच सोलापूरचे जिल्हाधिकारी झाले. बार्शी परिसरात आजही अनेक लोक त्यांच्या सुरुवातीच्या कामांची आठवण सांगतात. एका तहसील कार्यालयाचीच भिंत अनधिकृत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ती भिंत पाडली होती. संदेश स्पष्ट होता, नियम मोडणारा कोणताही असो, सरकारी यंत्रणाही त्याला अपवाद असणार नाही. 2007 मध्ये त्यांची देगलूर इथं उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पण अवघ्या काही महिन्यातच त्यांची बदली नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली. त्यानंतर आदिवासी विकास विभाग, वाशिम, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशी बदल्यांची मालिका सुरूच राहिली. 2020 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांचा तत्कालीन महापौरांसोबत मोठा वाद झाला होता. कोविड काळातील निर्णय, प्रशासनाची कार्यपद्धती आणि विविध नियुक्त्यांवरून लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले. मात्र मुंडे यांनी सर्व निर्णय नियमानुसार आणि परिस्थितीनुसार घेतल्याचं स्पष्ट सांगितलं. वाद वाढत गेला आणि अखेरीस त्यांची बदली झाली. विशेष म्हणजे त्यावेळी नागपूरमध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवलेला होता. याआधी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर बांधकामांवर मोठी मोहीम उघडली होती. अतिक्रमण हटवणे, भ्रष्टाचारावर कारवाई आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. त्याच काळात नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. पण दुसरीकडे त्यांच्या समर्थनात हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते.
सेव्ह तुकाराम मुंडे आणि वॉक फॉर कमिशनर अशा मोहिमा राबवून त्यांनी मुंडेंना पाठिंबा दिला. एका अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याची घटना त्या काळात संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पुण्यात PMPLचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरही चित्र फारसं वेगळं नव्हतं. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या 158 कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केलं. त्याआधी कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून 13 वाहतूक निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं. काही कंत्राटी फक्त ठेकेदारांच्या फायद्याची असल्याचा दावा करत तीही रद्द करण्यात आली. आज पुन्हा एकदा तुकाराम मुंडे चर्चेत आहेत, कारण त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी आली आणि काही दिवसातच राज्यभर धाड सत्र सुरू झालं. गेल्या 2 महिन्यात राज्यभर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले, कारवाया झाल्या. पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा, पान मसाला, विनापरवाना व्यवसाय आणि संशयित साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. नियमभंग कोणताही असो, कारवाई होणारच हा संदेश देण्यात आला. याचबरोबर दिशाभूल करणाऱ्या, जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींनाही इशारा देण्यात आलाय. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिराती खपवून घेतल्या जाणार नाहीत असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. अन्न भेसळीच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक आणि मोबाईल ॲप सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे अनेकांच्या नजरा पुन्हा तुकाराम मुंडे यांच्या कामाकडे वळल्या आहेत. गेल्या 2 दशकात तुकाराम मुंडे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नियमांवर ठाम राहणारा अधिकारी म्हणून त्यांचे समर्थक त्यांचं कौतुक करतात, तर त्यांच्या कठोर निर्णयांवर टीका करणारेही कमी नाही आहेत. त्यामुळं तुकाराम मुंडे हे नाव प्रत्येक नव्या नियुक्तीनंतर चर्चेत येतच येतं आणि त्यांच्या प्रत्येक कारवाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा एका दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून जर कोणाचं नाव योग्य वाटतं तर ते तुकाराम मुंडे यांचं. मंडळी, विचार करा, जर हा सिंघम अधिकारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मैदानात उतरला तर काय काय होऊ शकतं. समजा तो एक दिवस उजाडलाच, तर तो दिवस कसा असेल ते आपण पाहूयात. आता आपण असं समजूया की सकाळचे बरोबर 9 वाजले आहेत आणि मंत्रालयासमोर एक पांढरी अँबॅसेडर कार उभी राहते. दरवाजा उघडतो आणि त्यातून उतरतात एका दिवसाचे मुख्यमंत्री IAS तुकाराम मुंडे. एकच दिवस हातात असल्यानं माध्यमांशी बोलण्यात वेळ वाया न घालवता तुकाराम मुंडे थेट कामाला लागू शकतात. आता सगळ्यात आधी काय होईल तर नेहमी लेट येणाऱ्या अधिकाऱ्यांची दांडीगोल होऊ शकते, कारण कार्यालयात नेहमी वेळेवर येणारे तुकाराम मुंडे मंत्रालयाच्या मुख्य दरवाजावरच बायोमेट्रिक मशीन घेऊन स्वतः उभे राहिलेले असू शकतात. जे अधिकारी साहेब अजून आले नाहीत, साहेब चहा प्यायला गेलेत असं सांगून फाईल्स अडवून ठेवतात, त्यांना जागेवरच सस्पेन्शन लेटर हातात दिलं जाऊ शकतं. एकाच तासात संपूर्ण मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात अशी शिस्त लागू शकते जी गेल्या 70 वर्षात लागली नसेल. त्यानंतर ते राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची एक मीटिंग बोलावू शकतात आणि त्यांना आजच्या दिवस 24 तास काम करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सिस्टीम मध्ये असलेली सगळी घाण साफ करण्याच्या सूचना देऊ शकतात. आजचा दिवस त्यांच्या कामात कुठल्याही स्थानिक नेत्याचा किंवा मंत्र्याचा हस्तक्षेप होणार नाही याची ते शाश्वती देऊ शकतात आणि प्रामाणिकपणे जास्तीत जास्त काम करण्याची ताकदही ते देतील. त्यानंतर तुकाराम मुंडे आपला मोर्चा वळवतील सरकारी तिजोरीकडे आणि खर्चाकडे. लाखो करोड रुपयांचा निधी देऊनही इतक्या वर्षात रस्त्यांवरचे खड्डे संपतच नाहीत. कामं निकृष्ट दर्जाची होतात आणि त्यामागे असते कंत्राटदारांची टक्केवारी. या सगळ्या फाईल्स मुंडे स्वतः तपासून आणि काम नीट नाही तर बिल नाही या त्यांच्या नियमाप्रमाणे चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना थेट जेलची हवा खावी लागेल. आणि राज्यात जे टक्केवारीचे धंदे चालतात त्यांना एका झटक्यात फुल स्टॉप बसू शकतो. सरकारी पैसा थेट जनतेच्या कामासाठी वापरण्याचे कडक आदेश सुटू शकतात. त्यानंतर तुकाराम मुंडे यांचा मोर्चा वळेल कृषी खात्याकडे. आपला देश स्वतंत्र होऊन आज जवळपास 80 वर्ष होत आली तरी देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवता आलेल्या नाही आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर खतं आणि बियाणं मिळत नाही आहेत. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत मातीत जाते. दुसरीकडे महावितरण कंपनी दिवसा शेतीचा वीज पुरवठा खंडित करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्री पिकांना पाणी द्यावं लागतं. तुकाराम मुंडे कृषी विभागाच्या आणि महावितरणाच्या बड्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावतील आणि त्यानंतर बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर कायमची बंदी घातली जाऊ शकते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात बजावलं जाईल की शेतकऱ्यांना रात्री नाही तर दिवसा वीज मिळालीच पाहिजे, अन्यथा उद्या तुमची वीज कायमची गुल होईल. शेतकऱ्यांचा हा सर्वात मोठा प्रश्न मुंडे साहेब त्यांच्या स्टाईलनं एका झटक्यात सोडवतील
आणि त्यांच्या इतर अडचणी जसं की हमी भाव असेल, शेतकरी आत्महत्या असेल, या सर्व अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील याचं काहीतरी ठोस नियोजन करतील. शेतकऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा मोठा लवाजमा, पोलिसांचा फौजफाटा आणि व्हीआयपी सुरक्षेच्या नावाखाली होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च मुंडे यांच्या नजरेतून अजिबात सुटणार नाही. जनतेचे सेवक आहात, राजे नाही असं म्हणत मंत्र्यांचे आलिशान बंगले आणि फालतू भत्ते रद्द करून तो सर्व पैसा गरिबांच्या आरोग्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवला जाऊ शकतो. आमदारांना मंजूर होत असलेल्या स्थानिक विकास निधी आणि त्या प्रमाणात होत असलेली विकास कामं यांचा सखोल आढावा मुंडे घेतील आणि आमदारांच्या बेहिशेबी मालमत्तेची ते चौकशी करतील. त्यानंतर आपल्या आरोग्य खात्यात मुंडे साहेब लक्ष घालतील. रुग्णालयात गरिबांसाठी आलेली औषधं अनेकदा गायब असतात. डॉक्टर गरीब रुग्णांना बाहेरच्या खासगी मेडिकल मधून महागडी औषधं विकत घ्यायला लावतात. मशीन बंद आहेत असं सांगून खासगी लॅबमध्ये चाचण्या करायला पाठवलं जातं. तुकाराम मुंडे स्वतः रुग्णालयाच्या औषध गोदामात जातील. शासनाचा साठा असताना औषधं बाहेरून का आणायला लावली या एकाच प्रश्नावर तिथल्या बड्या डॉक्टरांचे आणि अधिकाऱ्यांचे चेहरे पांढरे पडतील. गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा डॉक्टरांवर मुंडे साहेब थेट पोलिसात गुन्हे दाखल करायला लावतील. काही तासातच गरिबांना मोफत औषधं आणि उपचार मिळायला सुरुवात होईल. त्यानंतर आपल्या मुलांच्या भविष्याकडे म्हणजे शिक्षण खात्यामध्येही मुंडे साहेब अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. आज खासगी शाळा आणि कॉलेजेस डोनेशनच्या नावाखाली पालकांची उघड उघड लूट करत आहेत. पुस्तकं, गणवेश ठराविक दुकानातूनच घेण्याची सक्ती केली जाते. सरकारी शाळांची अवस्था वाईट आहे आणि अधिकारी मात्र सुस्त आहेत. तुकाराम मुंडे शिक्षण संस्था चालकांची आणि अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतील. नियमबाह्य फी वाढवणाऱ्या मोठ्या शाळांना थेट टाळं ठोकण्याचे आदेश दिले जातील. शाळांनी दुकानदारी बंद करावी आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं. हा मुंडेंचा सज्जड दम शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देईल. सरकारी शाळांना सुद्धा चांगले दिवस येऊ शकतात. त्यानंतर वेळ येईल गरिबांच्या पोटाचा विचार करण्याची. रेशन दुकानांमधील त्रुटी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. गरिबांसाठी आलेला गहू, तांदूळ आणि रॉकेल रेशन दुकानदार काळ्या बाजारात विकून टाकतात. गरिबांना अंगठा लावायला लावला जातो, पण धान्य मात्र दिलं जात नाही. मुंडे साहेब अचानक एका रेशन दुकानात तपासणीसाठी पोहोचतील. धान्याचा साठा आणि रजिस्टर यातली तफावत पकडताच त्या दुकानदाराचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल. काळ्या बाजाराची साखळी चालवणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागेल. एकाच दिवसात रेशनिंग व्यवस्थेत असा पारदर्शक कारभार सुरू होईल की प्रत्येक गरिबाच्या ताटात त्यांचं हक्काचं अन्न पोहोचेल. मुख्यमंत्री म्हणून तुकाराम मुंडे राज्यातील तरुणांशी संवाद साधू शकतात, त्यांचे विचार जाणून घेऊ शकतात. शिक्षणात आणि रोजगाराच्या संधीत नेमके काय बदल केले जावेत हे समजून घेऊन त्याप्रमाणे अंमल करण्याचे निर्देश ते देऊ शकतात. राज्यात अलीकडच्या काळात वाढलेला अंमली पदार्थांचा पुरवठा आणि त्यामागचे धागेदोरे शोधून संबंधित सर्वांना मुंडे गजाआड करू शकतात. एकंदरीत तुकाराम मुंडे एका दिवसाचे मुख्यमंत्री झाले तर त्यांचा रेकॉर्ड पाहता अशा अनेक आणि अजून काही बऱ्याच गोष्टी सांगू शकतात. अशा अनेक गोष्टींमध्ये ते ठोस भूमिका घेऊन आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. पण हे सगळं झालं आपल्या कल्पनेतलं जग. रात्रीचे 12 वाजतील आणि हा एका दिवसाचा कार्यकाळ संपेल. नायक चित्रपट संपेल आणि खरी परिस्थिती पुन्हा एकदा समोर येईल. सिस्टीम मधले जेवढे भ्रष्ट मासे आहेत ते सगळे सुटकेचा निश्वास सोडतील. कारण तुकाराम मुंडे यांच्यासारखा कडक अधिकारी सिस्टीमला सुधारेल नक्कीच, पण ही भ्रष्ट सिस्टीम त्यांना फार काळ त्या खुर्चीवर टिकू देणार नाही. म्हणूनच तर आजवर त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या डझनभर बदल्या झाल्या आहेत. म्हणजे चित्रपट आणि रिअल लाईफ यामध्ये खूप मोठा फरक असतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, जर तुकाराम मुंडेंसारखा शिस्तप्रिय अधिकारी एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला तर तो एक दिवस भ्रष्टाचाऱ्यांसाठी काळ रात्र आणि महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेसाठी दिवाळी ठरू शकतो. मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा हा नायक चित्रपट? तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांना खरोखरच अशी मोठी संधी मिळायला हवी का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.